हॉटेल म्हणजे नेमकं काय? काही लोक खानावळीला पण हॉटेलच म्हणतात, काही लोक स्नॅक सेंटरला पण हॉटेल म्हणतात, 5 स्टार पण हॉटेलच आहे. बेसिक मूलभूत फरक काय? याच्यामध्ये काय होतं की पहिल्यांदा तर कॅफे, तुम्हाला माहिती असेल की कॅफे इज फॉर यूथ हा टार्गेट ऑडियन्स इथे असतो. रेस्टॉरंट बेसिकली काय असतं की लोक येतात, खातात आणि जातात, हा रेस्टॉरंट कॉन्सेप्ट आहे. आणि हॉटेल हा जो कॉन्सेप्ट आहे तिथे लॉजिंग असतं, जिथे रूम सर्व्हिस असते, जिथे तुम्ही लोकांना राहायची सोय असते, त्याच्यानंतर बँक्वेट असतं, तिथं रेस्टॉरंट असतं. हा जो कॉन्सेप्ट आहे याला हॉटेल म्हणतात. तर आता सगळेच लोक सगळ्याच म्हणजे स्नॅक सेंटरला सुद्धा म्हणा, कॅफेला पण म्हणा, एखाद्या ठेल्याला पण म्हणा किंवा QSRला पण म्हणा, सगळी लोक म्हणतात हे हॉटेल आहे. 5 वर्ष झाले की मग बिझनेस सेट आहे. आता ही 5 वर्षाचा ठोकताळा आला कुठून, म्हणजे याच्या मागे काय लॉजिक आहे आणि जनरली मॅक्सिमम 70-80% बिझनेस तिथपर्यंत का नाही जात? सगळ्यात महत्त्वाचं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कन्सिस्टन्सी इज द की आणि इट्स अ सिक्रेट थिंग. सी, काही बिझनेसेस मी एवढ्या जवळून बघितलेले आहेत की सकाळी 7 वाजता जे चालू होतं ते रात्री 11 वाजेपर्यंत मॉनिटरिंग मालकाचं असते किंवा मालकाचा प्रेझेन्स असतो. हे बिझनेसेस लॉंग टर्म टिकलेले मी बघितलेले. जेवढ्या काही फेजेस करायच्या आहेत त्या 3 ते 5 वर्षात साधारणपणे होत असतात. त्याच्यानुसार आपण अंदाज घ्यायला पाहिजे की काय चालतं, काही नाही चालत. लोकेशन आणि लोकेशन हे हॉटेल इंडस्ट्रीमधलं अजून त्याच्या पुढचं सिक्रेट आहे. काय आहे महत्त्वाचं की कॉर्नरची जागा पाहिजे, आजूबाजूला स्कूल कॉलेजेस, काही मोक्याची ठिकाणं पाहिजे. पुण्यासारख्या काही ठिकाणी बघितलं तर आपण कुठल्या कॉम्प्लेक्समध्ये राहतोय किंवा तशी सोसायटी आजूबाजूला कोणती आहे त्याच्यानुसार आपण ते टार्गेट ऑडियन्स निवडायला पाहिजे. त्याच्यामुळे लोकेशन हे आधी महत्त्वाचं आहे. शेट्टी आपण जर एखाद्या सोसायटी आपण म्हणजे कम्युनिटी बघायला गेलो तर त्यांची एक सिक्रेट काय आहे की ते माणसं जपतात आणि दुसरी गोष्ट कन्सिस्टंट आहेत ते त्यांच्या बिझनेसला धरून. कारण त्यांना हे एक गोष्ट माहीत झाले की शेट्टी म्हणले की हॉटेलच लाईन आहे. ते सोडून नवीन काही सोशल मीडिया म्हणा, रिअल इस्टेटमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या सेक्टरमध्ये ते जाऊ पण बघत इच्छित नाहीत किंवा त्यांना माहिती आहे की हे बिझनेस हमारे लिए है, हम उतना ही करने वाले हैं. मी आता एवढे मल्टिपल बिझनेस केले, त्यामध्ये स्ट्रगल पण झाला किंवा तुम्ही फेल्युअर पण बघितलेलं आहे जवळून, स्वतः अनुभवलेलं पण आहे. तुमचे पण पैसे डुबले असतील, वेंडर्सनी दगा दिलेला आहे किंवा तुम्ही जे काही प्लॅन करताय ते न होता दुसरंच काहीतरी घडतंय. काय होतं नेमकं, ही परिस्थिती काय होती? सेल्फ मोटिवेटेड असल्या कारणाने आणि माझा देवावरती प्रचंड विश्वास आहे आणि आजही आपण इथे बसलो तर मी कन्सिडर करतो की त्याच्याच प्लॅनमध्ये आहे, त्याच्यामुळे आपण बसलो. माझं एवढं बिलीफ सिस्टीम स्ट्रॉंग आहे त्या बाबतीत. फक्त याच्यात गोष्ट काय, मी सातत्यपूर्वक करत गेलो. म्हणजे काही वेळाला तर अशाही गोष्टी आल्या की यार मी हे नाही करायला पाहिजे, मी काहीतरी सुसाईड अटेम्प्ट करायला पाहिजे. अशा पण बऱ्याच वेळाला गोष्टी आल्या. पण जी स्वतःची जिद्द असते, काही उमेद असते. मला एक लक्षात आलं, स्वामी विवेकानंदांचं एक आहे वाक्य जे मला कायम आवडतं, मी ते लिहून ठेवलंय, ते मनात कोरलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही ठरवलेली गोष्ट अचीव होत नाही तोपर्यंत ती गोष्ट सोडू नये. नमस्कार, मी रोहित गायकवाड, रिअल इस्टेट प्रशिक्षक आणि लेखक. तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो TRG पॉडकास्टच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आजच्या पॉडकास्टमध्ये प्रमुख पाहुणे आहेत श्री मयूर रत्नपारखी सर, जे एक हॉटेल कन्सल्टंट आहेत. आजचा जो पॉडकास्ट आहे तो हॉटेलियरसाठी एक पर्वणी ठरणार आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये आम्ही एखादा हॉटेल व्यवसाय किंवा कॅफे, रेस्टॉरंट, रिसॉर्ट, फ्रँचाइज मॉडेल, क्लाउड किचन याबद्दल सविस्तर चर्चा केलेली आहे. यामध्ये येणारे अडथळे, का हॉटेल बिझनेसेस 5 वर्षामध्ये फेल होतात, याबद्दल असणाऱ्या अडचणी आणि असलेल्या पॉसिबिलिटीज याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. तुम्हाला हा पॉडकास्ट नक्की आवडेल अशी अपेक्षा करून चला तर मग सुरुवात करूया. मयूर सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मला आपण या क्षेत्रात कसे आलात, आपली ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्यावी अशी अपेक्षा, आणि तुमची जर्नी इन डिटेल्ड ऐकायला आवडेल, जेणेकरून तुम्ही याला का निवडलं किंवा तुमचा अनुभव त्यातून आम्हाला समजू शकेल. नमस्कार सर, धन्यवाद तुम्ही मला बोलवल्याबद्दल. माझं नाव मयूर रत्नपारखी आणि गेल्या 9 ते 10 वर्षापासून मी या इंडस्ट्रीमध्ये आहे. बाय प्रोफेशन माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालेलं असताना मी आधी ऑटोमोबाईलमध्ये काही क्षेत्रात काम करत होतो. तिथे 4-5 वर्ष काम केल्यानंतर या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये प्रॉफिटेबिलिटी खूप चांगली आहे. जसे सगळे यूथच विचार करतात बरोबर की याच्यात चांगली मार्जिन आहे आणि त्या पद्धतीने हा बिझनेस होईल, या अनुषंगाने मी पण तेव्हा आलो आणि 2017ला पहिला माझा बिझनेस स्टार्ट केला. तिथपासून आजपर्यंत मी हॉटेलियर आहे. आजही माझं हॉटेल आहे आणि फक्त तेव्हा 40 सिटिंगचं होतं, आता ते 120 सिटिंगपर्यंत आम्ही गेलेलो आहोत. ग्रेट. याच्यासोबतच आमचं बँक्वेट पण आहे आणि या पद्धतीने आमचा आत्ता बिझनेस आहे.
ॲट द सेम टाईम 2017 पासनं छोटं रेस्टॉरंट प्युअर व्हेजमध्ये, त्याच्यानंतर कॅफे, क्लाउड किचन, रेस्टॉरंट, रिसॉर्ट, फ्रँचाईज मॉडेल हे सगळे मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत. ग्रेट. याच्यासोबतच हे सगळे माझे होते आणि याच्यामध्ये फक्त व्हेज नव्हतं, तर व्हेजमध्ये नॉन-व्हेज, फिशपर्यंत आम्ही त्याच्यात गेलेलो आहे. ॲट द सेम टाईम याच्यामध्ये जेवढ्या क्युझिन्स तुम्ही बघत आहात, की महाराष्ट्रीयन असेल, इटालियन असेल, नॉर्थ इंडियन असेल, पंजाबी डिशेस असतील, महाराष्ट्रीयनमध्ये जर आपण पारंपरिक काही गोष्टी बघितल्या, जसं अळूची वडी असेल, उकडीचे मोदकपासनं बरोबर. ते चायनीजपर्यंत एव्हरीथिंग वी डू. आणि आत्ताही त्या काही गोष्टी आत्ता आम्ही करत आहोत. आणि ह्या गोष्टी करत असताना साधारणपणे क्लाउड किचनमध्ये 2 ते 2.5 लाख कस्टमर्सला आम्ही सर्व्ह केलंय. हो. अशी जागा जिथे आम्ही पर डेचा 200 ते 250 फुटफॉल आम्ही आणू शकलो. जिथे 20 सुद्धा यायला लोकं कसरत होते, लोकं टिकत नव्हते एखाद्या जागेवरती. त्याच्यानंतर बँकेपासून कोर्ट कचेऱ्यापर्यंत असे सगळे अनुभव सुद्धा आम्ही त्याच्यात घेतलेले आहेत. आणि बरं. त्याच्यामुळे व्यावसायिकची जी जर्नी आहे ती खूप जवळून अनुभवली. ॲट द सेम टाईम मी आणि माझा भाऊ असा दोघांनी व्यवसाय सुरू केलेला. आत्ता आम्ही 11 ते 12 लोकं आहेत. त्याच्या आधी 40-50 लोकं आमच्यासोबत होते. आता कन्सल्टिंगमध्ये 11 ते 12 लोकं आमच्यासोबत काम करतात. आणि याच हिशोबाने की लोकांचे पैसे आणि कष्ट कशा पद्धतीने वाचवता येतील, लोकं याच्यामध्ये वेग पद्धतीने डिसिजन घेऊन या बिझनेसमध्ये येऊ नये. त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट या कागदावरती उतराव्यात. क्युझिन कोणतं निवडायला पाहिजे, लोकेशनचं महत्त्व काय आहे, मेनू कोणता निवडावा, स्टाफिंग कुठे मिळतं, स्टाफ टिकतात कशी काय, तुमची फसवणूक होऊ नये याच्यासाठी काय-काय गोष्टी करायला पाहिजेत. या गोष्टीसाठी आम्ही आता काम करतोय. आणि बेसिकली आमचं व्हिजन आहे की हेल्पिंग टू हॉटेलियर टू ग्रो, रिड्यूस आणि एक्सपांड त्यांचे बिझनेसेस म्हणजे ग्रो, एक्सपांड अँड रिड्यूस देअर लॉसेस एक्झिस्टिंगमधले. अशा पद्धतीने आमचं व्हिजन आहे आणि आत्तापर्यंत 550 लोकांच्या लाईफमध्ये आम्ही कॉन्ट्रिब्यूट केलेलं आहे. बिझनेसमध्ये कॉन्ट्रिब्युशन केलेलं आहे. सोबतच महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश आणि गुजरात या ठिकाणी आमचं काम आहे. आणि बाय प्रोफेशन हॉटेलियर असल्या कारणाने मी हे ठामपणे लोकांना सांगू शकतो किंवा मी काय अनुभव घेतो आहे, हे लोकांना सांगू शकतो. मल्टिपल ठिकाणी फिरत असल्यामुळे कुठे काय चालतं, कुठे काय नाही चालत, काही सर्व्हिस करायला लागतात. लोकेशन निवडताना ह्या गोष्टी आम्ही करतो. खूप छान आणि प्रेरणादायी प्रवास आहे सर. मला बिफोर गेटिंग स्टार्टेड मला एक विचारावं वाटतं, की हॉटेल म्हणजे नेमकं काय? कारण आपण जसं ऑफ कॅमेरा बोलत होतो, काही लोकं खानावळीला पण हॉटेलच म्हणतात, काही लोकं स्नॅक सेंटरला पण हॉटेल म्हणतात, 5 स्टार पण हॉटेलच आहे. तर एक्झॅक्टली बीइंग अन प्रोफेशनल याच्यामध्ये या कॅटेगरी जसे तुम्ही आता 3-4 उल्लेख केला, कॅफे, रेस्टॉरंट, रिसॉर्ट किंवा यांचं एक तोंड ओळख किंवा याच्यातला बेसिक मूलभूत फरक काय? हे जर कळालं तर मग पुढे आपल्याला सुरुवात. सोपं पडेल. याच्यामध्ये काय होतं, की पहिल्यांदा तर कॅफे तुम्हाला माहिती असेल, की कॅफे इज फॉर यूथ हा टार्गेट ऑडियन्स तिथे असतो. त्याच्यानंतर क्लाउड किचन एक असं किचन असतं, जे घोस्ट त्याला किचन आपण म्हणतो, की तिथे कस्टमर येत नाहीत, मात्र रायडर येऊन तुमची ऑर्डर कलेक्ट करून कस्टमरपर्यंत सर्व्ह करतात. रेस्टॉरंट बेसिकली काय असतं, की लोकं येतात, खातात आणि जातात. हा रेस्टॉरंट कन्सेप्ट आहे. आणि हॉटेल हा जो कॉन्सेप्ट आहे, तिथे लॉजिंग असतं, जिथे रूम सर्व्हिस असते, जिथे तुम्ही लोकांना राहायची सोय असते. त्याच्यानंतर बँक्वेट असतात, तिथं रेस्टॉरंट असतं. हा जो कॉन्सेप्ट आहे याला हॉटेल म्हणतात. पण जनरलाइज जर आपण केलं तर आता सगळेच लोकं सगळ्याच म्हणजे स्नॅक गोष्टीला सेंटरला सुद्धा म्हणा, कॅफेला पण म्हणा, एखाद्या ठेल्याला त्याला पण म्हणा किंवा हो. क्यूएसआरला पण म्हणा, सगळी लोकं म्हणतात हे हॉटेल आहे. किंवा आता जसं तुम्ही कन्सेप्ट म्हणतात, की हॉटेल एखादं सध्या फेमस आहेत, की हॉटेल जलपरी असेल किंवा हॉटेल एखादा संबंधित लोकांच्या नावं काही गरज नाही. म्हणजे तसं घेऊ नये. पण साधारणपणे नावाच्या आधी हॉटेल लावतात. तर ते हॉटेल असं नाहीये. तर बेसिकली काय होतं, की हे सेल्फ एक्सप्लेनेटरी असायला पाहिजे, की हं. आपण कुठल्या निशमध्ये जात आहोत, आपण कुठल्या टार्गेट ला ऑडियन्स आपण करत आहोत. तर त्या हिशोबाने हॉटेल, कॅफे, क्लाउड किचन, रेस्टॉरंट आणि फूड कार्ट असे वेगवेगळ्या पद्धतीचे सेक्टर्स आहेत, बिझनेस मॉडेल्स आहेत आणि त्या पद्धतीने या गोष्टी जात असतात. बेसिकली समजा आता बऱ्याच लोकांना मी ज्यावेळेस आपला हा पॉडकास्ट प्लॅन करत होतो रादर काल रात्री मी बरेचसे पॉडकास्ट ऐकले जे लोकांनी बोललेलं आहे. त्याच्यामध्ये कमेंट्स पण होत्या. आता एखाद्याच्या डोक्यात आलं, की मला हॉटेल सुरू करायचं. आता WhatsAppवर ते कॅफे असेल, रेस्टॉरंट असेल किंवा त्याच्या डोक्यात काही वेगळी कन्सेप्ट असेल. ही कन्सेप्ट आल्यापासून समजा तो सेटअप आहे, ऑपरेशनल आहे आणि प्रॉफिटेबल आहे. हे प्रॉफिटेबल हा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण या 2 गोष्टी कोणीही करतात. म्हणजे ज्यांच्या डोक्यात आलं, काहीतरी सुरू केलं, गाडा विकत मिळतो, इकडून-तिकडून YouTubeचे व्हिडिओ बघतात
आणि फॉलो केलं जातं, किंवा इंडिया मार्ट की अशा वेबसाईटवर जातात, तिथं वेंडर सापडतात, ते उचलून आणतात माल, झालं. आता सेटअप पण झालाय, आयडिया पण होती, त्याला जे करायचं ते केलं. फॉर एक्झाम्पल अळूची वडी किंवा अळूचे भजे असं काहीतरी करतंय कोणी, आणि आता त्याचा ऑडियन्स नाहीये, आणि मग त्याच्या पुढचं जी गोष्ट आहे प्रॉफिटेबल, हे दिसत नाही. बिईंग अन प्रोफेशनल हॉटेल कन्सल्टंट किंवा F&B कन्सल्टंट, तुम्ही या जर्नीला कसं ऑन पेपर उतरवता? बेसिकली डोक्यात आल्यापासून प्रॉफिटेबल ROI मॅच करण्यापर्यंत या जर्नीला तुम्ही कसं बघता? खूप चांगला आणि खूप कीन प्रश्न तुम्ही विचारलात सर. याच्यामध्ये काय होतं, की एखादा बिझनेस हॉटेल इंडस्ट्रीमध्ये चालू करणे खूप सोपं आहे. ते टिकून ठेवणं फार कठीण आहे. एक्झॅक्टली. इंडियामध्ये काय होतं किंवा रादर काही राज्यामध्ये, की विशफुल थिंकिंग जी आहे, की मला हे करायचंय, अशा थॉट प्रोसेसने एखादा बिझनेस चालू होतो. ज्याच्यामध्ये आपण हॉटेल इंडस्ट्रीबद्दल बोलू. काय असतं युथचं 4-5 मित्र बसलेले असतात. एखादं वडापावचं दुकान चालू असतं आणि ते प्रचंड चालू असतं. लगेच ते बाहेर कॅल्क्युलेट करतात. अरे 500 लोकं दिसतात गुणिले 10 लगेच 50,000 गुणिले महिन्याचं कॅल्क्युलेशन एवढं बिझनेस होतो. हे अच्छा हे 4 लोकं तर 10-10 हजारचे असतील. उरले पैसे रोज लाख रुपये घरी घेऊन जातो. अशा हिशोबाने हे ठोकताळे जे असतात, हे बरोबर. वेग पद्धतीचे थॉट प्रोसेस आहेत आणि अशा पद्धतीने हा बिझनेस स्टार्ट होतो. ही शोकांतिका आहे. पण याच्या मागचं सायन्स काय आहे? त्याच्या मागचं टेक्नॉलॉजी काय आहे? त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहे? त्याचं स्वॉट एनालिसिस काय आहे? हे रादर कुणीच करत नाही आणि त्या गोष्टीसाठी आम्ही काय करतो, तर तुमचं फक्त आमचं काम कुठनं स्टार्ट होतं, की तुम्हाला फक्त फूड बिझनेसमध्ये यायचं आहे. हा विचार आला, की आमचं काम तिथनं स्टार्ट होतं. आम्ही लोकांना जागा बघून देतो, लोकेशन कशा पद्धतीने असायला पाहिजे, सर्व्हिस करून देतो. त्याच्यानंतर एखाद्या जागेवरती कोणता मेनू चालणार आहे, ह्या गोष्टी गॅरंटेड आम्ही सांगतो. इट्स नॉट अ ट्रायल एंड एरर, इट्स अ प्रूव्हन थिंग. की पुणे महामार्ग, पुणे-सोलापूर महामार्ग आहे. त्याच्यावरती कोणता क्युझिन चालणार आहे? पुण्यामध्ये असेल, एखाद्या कोथरूडच्या ठिकाणी कोणता चालणार आहे? तर या गोष्टीचं आम्ही एनालिसिस करतो, सर्व्हिस देतो. पासनं ते लेआउट तुम्ही सिटिंग हॉटेलचा आणि किचनचा हा कशा पद्धतीने असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये मॅनपॉवर कमी होऊ शकते. मेनू कोणता ठेवायला पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण प्रॉफिटेबिलिटी चांगली होऊ शकतो. लोकं पॅन्ट्रीवर टाकतात, बेस्ट सेलर मागे टाकतात. प्रॉफिटेबल अजून कुठेच नसतं. ज्याच्यामध्ये चांगले पैसे रगड मिळणार असतात, ते कुठंच टाकलेलं नसतं. तर या सगळ्या ट्रिक्स आहेत. मेनू कशा पद्धतीने डिझायनिंग हा एक सेपरेट सेक्शन आहे. बरं. जर हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये जर तुम्ही बघितलात, तर ह्या गोष्टीकडे कुणीच लक्ष देत नाहीत. आणि अजून एक वाईट गोष्ट अशी, की आपण फक्त कंट्रोल सी, कंट्रोल व्ही ज्याला आपण म्हणतो, की कॉपी आणि पेस्ट जर आपण बरोबर. ह्या थॉट प्रोसेसनी बिझनेस करत असाल ना, तर हे बिझनेसेसचं फेल्युअरचे चान्सेस जास्त होतात. त्याच्यामुळे या गोष्टीसाठी आम्ही वर्किंग करतो, की लोकेशन फाइंडिंग पासनं ते लोकेशन फायनल करण्यापर्यंत रेंट ॲग्रीमेंटमध्ये कशा पद्धतीने करायला पाहिजे, तुम्ही जागा विकत घ्यायला पाहिजे का, एक्झिट पॉइंट टाकायला पाहिजेत का, पार्टनरशिप डीड कशी करायला पाहिजे, LLP प्रायव्हेट लिमिटेड का शॉपॅक करायला पाहिजे, गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स आहेत का, काही व्हेंचर कॅपिटल्स आहेत का, पासनं ते तुम्ही तुमचं बूटस्ट्रॅपिंग करायला पाहिजे का, त्याला व्हॅल्युएशनपर्यंत जायला पाहिजे का, याला IPOपर्यंत काही एखाद्या ब्रँड्समध्ये नेऊ शकतो का? ॲट द सेम टाईम टार्गेट ऑडियन्स कुठली आहे, ब्रँड पोझिशनिंग आपण काय असते, टार्गेट ऑडियन्स काय आहे, प्रॉफिटेबिलिटी, ROI अशा मल्टिपल गोष्टी आम्ही करतो आणि आतापर्यंत करत आलेलो आहोत. म्हणजे बेसिकली फक्त एखादी बघितलेली गोष्ट, वस्तू आणून पूर्ण होत नाही. तो बिझनेस नाहीये. तो एक काय म्हणू, तात्पुरता शौक असू शकतो. तो ट्रायल एररमध्ये जाऊन मग परत खूप मोठी किंमत मोजावी लागू करेक्ट शकते. आहे. याला मी थोडंसं अजून एक इलॅबोरेट हं, हं. करेल, की इच्छा म्हणजे मला पंतप्रधान व्हायचंय किंवा मला मुख्यमंत्री व्हायचंय किंवा हॉटेलियर व्हायचंय. तर हं, ही फक्त इच्छा असते. हं. पण ॲक्चुअल कसं असतं, किती नेमके खासदार लागतात पंतप्रधान व्हायला, किती आमदार लागतात, सत्तेत तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून यायला, विरोधी पक्षनेत्याचं काही करावं लागतं का? त्याच्यासाठी तुम्हाला ॲफिडेव्हिट काही करावं लागतं का? हं, त्याच्यानंतर हं. जर हॉटेलियर व्हायचं त्याच्यामागे काय-काय टेक्निकली गोष्टी आहेत. तर याचं प्लॅन आउट करणे, त्याच्यामुळे इच्छा आणि ॲक्चुअल करणे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. फरक आहे. तो येस. जाणवतोय. सर, मी असं ऐकलंय किंवा मी पूर्वी ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस एक उत्तप्पावाला होता, म्हणजे साउथ इंडियन होता, आणि त्यांच्या तोंडातून आलेलं म्हणजे हॉटेल, आता कॅफे ओनर म्हणा, त्याला हॉटेलच म्हणतोय मी. तर त्यांनी सांगितलं की 5 वर्ष व्हायचेत अजून. मी म्हटलं की "आप्पा, खूप जोरात चालू आहे बिझनेस." तर त्याच्या तोंडातून आलं इमिडिएट की अजून 5 वर्ष झालेली नाही. 5 वर्ष झाले की मग बिझनेस सेट आहे.
आता ही 5 वर्षाचा ठोकताळा आला कुठून? म्हणजे याच्या मागे काय लॉजिक आहे? आणि जनरली मॅक्सिमम 70-80% बिझनेस तिथपर्यंत का नाही जात? म्हणजे हम्म. अशा काय चुका होतात लोकांकडून, की ज्या 70-80% हॉटेल फेल होण्या, जसं आता आपण ऑफ कॅमेरा तुम्ही म्हणत होते, की एन नंबर ऑफ हॉटेल्स विकायला आहेत किंवा तो सेटअप विकायला आहे. मग त्यांची तर कुठेतरी व्हिजन होतं, त्यांनी काहीतरी अपेक्षा घेऊन उतरले किंवा काहीतरी त्यांचं चुकलंय, जेणेकरून हा क्वेशन मार्क उभा राहिला. यम यम आहे म्हणू आपण, राक्षस आहे, जो त्यांच्यासमोर उभा आहे. अशा काही कॉमन चुका तुम्ही तुमच्या ऑब्झर्वेशन आहे, की त्या थोड्या डिटेलमध्ये सांगा? या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, सगळ्यात महत्त्वाचं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कन्सिस्टन्सी इज द की आणि हं, इट्स अ सिक्रेट थिंग. सी काही बिझनेसेस मी एवढ्या जवळून बघितलेले आहेत, की सकाळी 7 वाजता जे चालू होतं ते रात्री 11 वाजेपर्यंत मॉनिटरिंग मालकाचं असते किंवा मालकाचा प्रेझेन्स असतो. हे बिझनेसेस लाँग टर्म टिकलेले मी बघितलेले आहेत. आणि 3 वर्ष किंवा 5 वर्षाचा जो कालखंड तुम्ही म्हणालात, तो या हिशोबाने आहे, की जेवढ्या फेजेस आहेत, जर आपण फेजेस बघितल्या, तर हार्टबीट आपण जर कॅल्क्युलेट केलं, तर एक लाईन म्हटलं तर प्रॉब्लेम आहे. तर वर-खाली काहीतरी व्हायला पाहिजे. हं. जेवढे काही आपल्यावरती एक्सपेरिमेंट व्हायचे आहेत, ते 3 ते 5 वर्षात साधारणपणे होतात. म्हणजे काही लोकं मायग्रेट व्हायचे ते होतात. काही जर बिझनेसेस फक्त एखादा स्पॉट बस स्टँड जवळ आहे किंवा एखादं स्कूल कॉलेजेस जवळ आहे, त्याच्यामुळे काही चालणारे आहेत का? त्याच्यामुळे त्याच्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात, दिवाळीच्या सुट्ट्या असतात. त्याच्यामध्ये तुमचा बिझनेस कसा तग धरतोय. हं, मग त्याच्यावरनं कळतं की तुमचं टार्गेट ऑडियन्स कोणती आहे. हं. ॲट द सेम टाईम बस स्टँडच्या जवळ असेल, तर मग दिवाळीच्या सुट्ट्याच्या वेळेलाच जास्त होतात. कारण तेव्हाच तिथे रश जास्त रश. असते. बरोबर. त्याच्यामुळे ह्या जेवढे काही एक्सपेरिमेंट आहेत, त्याच्यामध्ये हं, हं. टार्गेट ऑडियन्स आपण कन्सिडर करतो. त्याच्या गोष्टी येतात. त्याच्यानंतर फायनान्शियल स्टॅटिक्स आपल्याला कळतं, की तुमची डिसिप्लिन काय आहे. हॉटेलच्या बिझनेसमध्ये सगळ्यात सोपं काय आहे, की उधार कोणीच नसतं. हं, सगळं जे काय असतं ते कॅश मिळतं. तर कॅश अँड कॅरी असल्या कारणाने मग ते पैसे खर्च होतात आपले. हं. मग महिन्याच्या काठी पैसे राहत नाहीत. मग पगार मागायला असतात. तेव्हा आपल्याकडे पैसे राहत नाहीत. बिझनेस मात्र त्यांनी मिळवून दिलेला असतो. तर सगळ्या ज्या काही येऊन जायच्या आहेत फेजेस त्या 3 ते 5 वर्षात साधारणपणे येतात. हा आत्तापर्यंतचा थंब रूल आहे. ॲट द सेम टाईम त्याच्यामध्ये फायनान्शियल डिसिप्लिनपासनं ते टार्गेट ऑडियन्सपासनं माणसं निघून जायची असतील, मेनू चालतोय, नाही चालत आहे, प्रॉफिटेबिलिटी, तेलाचा भाव वाढलाय. आज ₹150 लिटर तेल आहे. काही वेळापूर्वी 130 ही होतं. काही मी जेव्हा चालू केलं होतं तेव्हा ₹75 ने मी तेल घेतलेलं आहे. आज ते 2 वेळाला झालं म्हणजे मल्टिप्लाय बाय 2 झालं. पण तेव्हाची ती दाल खिचडी मी 150 ला देत होतो. आजही मी ती 150 लाच देतोय. मग त्याच्यामुळे काय आहे, की जेवढ्या काही फेजेस करायच्या आहेत, त्या 3 ते 5 वर्षात साधारणपणे होत असतात. त्याच्यानुसार आपण अंदाज घ्यायला पाहिजे, की काय चालतं, काही नाही चालत. मात्र जे 19% फेल्युअरचे चान्सेस ज्याला आपण म्हणतो, मोस्ट ऑफ द गोष्टी ह्या मालकाकडनं स्वतः होतात, ज्याला 90% मालक कारणीभूत असतो. त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे कन्सिस्टन्सी लॅक. हं, बिझनेस पैसा देईलच असं नसतं. जरी पैसे दिले नाही, तरी पण सातत्यपूर्वक ती गोष्ट करत राहणे. त्याच्यामध्येच तुम्ही एक्सपर्ट होऊन जातात काही दिवसांनी. हं, हं. तर त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी इज द की आणि तोच बिझनेस लाँग टर्म टिकत असतो आणि हॉटेल बिझनेसमधलं गंमत किंवा सिक्रेट आपण ज्याला म्हणू, तर तेच आहे की कन्सिस्टंट राहणे. हं. बिझनेसमध्ये टिकून राहणे. बरं. येस. ओके. आता समजा आपण बघूया, की समजा माझ्या दृष्टीनं काय, की जनरली लोकांच्या कन्सेप्ट वेगवेगळ्या असतात. त्यांना काही ठिकाणी लिकर विकायची आहे, काही ठिकाणी फक्त फॅमिली ओरिएंटेड रेस्टॉरंट मी बघितले. काही ठिकाणी समजा यूथ जसं टार्गेट आहे कॅफे वगैरे. आता ही कन्सेप्ट झाली किंवा त्याला काय विकायचंय. काही लोकांचं असतं, की माझी स्पेशल खानदेश स्पेशल मटण थाळी आहे. काही लोकांचं असतं, की बाबा नाही मी एक क्लायंट आला होता रिअल इस्टेटमध्ये फार पूर्वी म्हणजे. तर त्याला कोलकातामध्ये काहीतरी एक नॉन-व्हेज थाली आहे, ती पुण्याच्या लोकांना विकायची होती आणि त्याचा ऑडियन्स होता मगरपट्टा रोडलाच आमचं पॉप्युलेशन जास्त आहे, तर तिथंच मला ते चालू करायचं आहे. आता कन्सेप्ट व्हर्सस लोकेशन म्हणजे तुमच्या डोक्यात काय चालू आहे आणि ते लोकेशन कारण अवेलेबिलिटी तर खूप असू शकते. म्हणजे तुम्हाला जर 10 ब्रोकरला फोन केला 10 शॉप्स मिळतायत किंवा ती जागा अवेलेबल होते. तुम्ही निवडणार कुठली? तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे हा बिझनेस सस्टेन करण्यासाठी या 2चा ताळमेळ कसा आहे? ह्याच्यात काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे लोकेशन. लोकेशन, लोकेशन आणि लोकेशन हे हॉटेल इंडस्ट्रीमधलं अजून त्याच्या पुढचं सिक्रेट आहे. काय आहे महत्त्वाचं, की कॉर्नरची जागा पाहिजे. हं, आजूबाजूला स्कूल, कॉलेजेस, काही मोक्याची ठिकाणं पाहिजे. त्यानंतर जर आपण पुण्यासारख्या काही ठिकाणी बघितलं, तर आपण कुठल्या कॉम्प्लेक्समध्ये राहतोय किंवा तशी सोसायटी आजूबाजूला कोणती आहे. त्याच्यानुसार आपण ते टार्गेट ऑडियन्स निवडायला पाहिजे. हं, त्याच्यामुळे लोकेशन हे आधी महत्त्वाचं आहे. लोकेशन निवडल्यानंतर ते कन्सेप्ट तिथे वर्किंग होईल का? हा कन्सेप्ट त्याच्यानुसार नंतर आला. हं, हं, लोकेशननुसार पकडलं. एक्झाम्पल इथे एखाद्या ठिकाणी नॉन-व्हेजच विकलं जातंय.
आणि जर तिथे व्हेज टाकलं तुम्ही तर तिथे चालणार नाही. बऱ्याच वेळेला आपण थॉट प्रोसेस काय करतो, नाही उधर सब 10 की 10 नॉन-व्हेज है, अपन 11वां डालेंगे, वो प्युअर व्हेज रहेगा, तो उसके हिसाब से ये चल सकता है. तर तसं होत नाही, कारण 10 लोकांनी नॉन व्हेजिटेरियनच तिथे कस्टमर आणलाय. व्हेजचा कस्टमर आणायला या 10च्या मल्टिप्लाय बाय 10 तुम्हाला मार्केटिंग करावं लागणार, तिथे तेव्हा कस्टमर येणार. त्याच्यामुळे सगळ्यात सोपं काय आहे, की वडापावच्या शेजारी वडापावच टाकायचा असतो. चहाच्या बाजूला चहाचंच दुकान टाकायचं असतं. नॉन-व्हेजच्या बाजूला नॉन-व्हेजच टाकायचं असतं. तेव्हा ते चालत असतं. ओके. कारण त्यांनी ऑलरेडी रेडी कस्टमर तुमच्यापर्यंत आणून ठेवलाय आणि त्यांना चॉईसेस करायला सोपं जातं, की आपण आता 2 दुकानं आहेत चहाचे. तुम्हाला एका ठिकाणी चहा चांगला वाटला, एका ठिकाणी मला चहा वाटला. अशा वेळेला मी तुम्हाला म्हणू शकतो, "अरे त्याच्यापेक्षा हा छान आहे." तुम्ही म्हणू शकता, "अरे त्याच्यापेक्षा हा छान आहे." हा रेग्युलर चहा देतो, तो गवती चहा देतो. हा गवती देतो, तो गुळाचा देतो. असं जर काही डिफरन्शिएट केलं तर कस्टमरचा सुद्धा म्हणजे चहावाला तर ऑलरेडी पोहोचलाय तिथपर्यंत. फक्त त्याला बरोबर. निवडायचंय. तर मेक शुअर की त्या पद्धतीने गोष्टी होऊ शकतील. तर लोकेशननुसार कॉन्सेप्ट डिझाइन होत असते. कॉन्सेप्ट जर तुमच्या तसं जर डोक्यात असेल, तर मग लोकेशन तसं बघायला पाहिजे. बऱ्याच वेळेला आम्ही जेव्हा कन्सल्टिंग करतो, तेव्हा बरेच लोकं स्ट्रिक्ट असतात स्वतःच्या लोकेशनबद्दल. नाही सर आम्हाला तिथेच करायचंय. पण अशा वेळेला मी स्पष्ट त्यांना सांगतो, की "सर ये इधर नहीं चलने वाला." असे बऱ्याच लोकांना इनपुट्स दिलेत, की "सर आमचं तर एवढं बजेट आहे. ₹1.5 कोटी बजेट आहे, 1 कोटीचं बजेट आहे, 50 लाखाचं बजेट आहे आणि आम्ही एवढे पैसे खर्च करू शकतो." या ठिकाणी आम्ही तिथे जाऊन लोकांना सांगतो, की एवढं बजेटची इथं गरज नाही. हे 10 लाखातच काम होणार आहे. ते 40 लाख रुपयाची एफडी करा किंवा ते पैसे अजून दुसरीकडे गुंतवा. इधर इतना पैसा डालो मत. काही ठिकाणी असंही सांगितलेलं, की तुमचं 50 लाखाचं बजेट आहे. 1 वर्ष थांबा, 6 महिने थांबा. मेक शुअर की अजून 20 लाखाची तरतूद करा आणि तेवढं करा, की इथे ते चालणार आहे. बरं हे आम्ही कशातून सांगतो तर एक्सपेरिमेंट स्वतः केलेले आहेत, एक्सपिरियन्स स्वतः घेतलेले आहेत आणि लोकांना प्रचंड भेटत असल्या कारणाने आमचं ते कामच आहे. बाय प्रोफेशनली आम्ही ते करतो. बरोबर. आणि समजा आता 2 गोष्टी निवडायच्या असतील. आता आपण जागेबद्दल बघितलं. आता जागा आहे, पण आता बरेच लोकं आपलं कॉलवर पण बोलणं झालं होतं, की अँबियन्समध्ये किंवा इंटिरियर्समध्ये इतके पैसे लावतात आणि तिथं तेवढा ऑडियन्सच येत नाही आणि तो ब्रेक इव्हन रीच करायला त्या नाकी नऊ येतात ओनरला. किंवा काही ठिकाणी बसायला व्यवस्थित नाहीये. जसं मी एम-जी रोडच्या हॉटेलचं उदाहरण सांगितलं. व्यवस्थित नाहीये, पण टेस्ट चांगली आहे. तर यापैकी तुम्ही प्रायोरिटी कशाला द्याल? किंवा हे कशी ठरवायची एखाद्यानं प्रायोरिटी? अँबियन्स ठरवायचा की टेस्ट? Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कॉन्टैक्ट करेगी. थैंक यू. याच्यामध्ये कसं आहे, की टार्गेट ऑडियन्स किंवा लोकेशन टू लोकेशन हे व्हॅरी करतं. एक्झाम्पल जर आता आपण एफ-सी रोड बघितलं, तर तिथे जे काही नावाजलेले हॉटेल्स आहेत, हे थीम बेस नाही आहेत. अशी काही खूप वेगळी थीम जी तुम्ही बाणेर वगैरेला बघाल, तशी थीम इथे कुठेच तुम्हाला बघायला मिळत नाही. फक्त कलर शेडमध्ये त्यांनी खेळलेले आहेत. कलर शेड त्यांनी गोष्टी केलेल्या आहेत. टेबल चेअर्स रेग्युलर आहेत. त्याच्यामुळे 2 पद्धतीने हॉटेल चालतात. थीम बेस आणि एक रेग्युलर बेस. तर रेग्युलर बेस कारण ऑलरेडी त्यांची कन्सिस्टंट असल्या कारणाने तिथे कस्टमर बेस तयार झाला. कस्टमर बेस तयार झाल्यानंतर जे कस्टमर येणार आहेत त्यांना ते नोन आहेत, की इथे काय मिळतं आम्हाला आणि काय मिळालं जाऊ शकतं. त्याच हिशोबाने तिथे कस्टमर येतात. मात्र बाणेरला थीम बेस याच्यामुळे करावं लागतं कारण तिथे टार्गेट ऑडियन्स तसा आहे. त्यांना रेग्युलराइज गोष्टी नाही पाहिजे. तिथे लोकांना स्पेंडिंग मॅक्सिमम करू शकतात. या हिशोबाने तो विषय आहे, की बाबा पाण्याची बॉटल इथे जर एफ-सीला 20ला असेल, तर तिथे ती 100ला सुद्धा लोकं देणारे आहेत आणि लोकं घेणारे पण तिथे आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांचा विचार जर करता लोकेशन किंवा त्या प्राईम स्पॉटच्या हिशोबाने एफ-सी रोडला त्या गोष्टी होऊ शकतात. त्याच बाणेरला थीम बेस रेस्टॉरंट होऊ शकतं आणि त्या पद्धतीने तिथे वर्किंग होतं. त्या अँबियन्सला त्या हिशोबाने म्हणजे टार्गेट ऑडियन्सनुसार महत्त्व आहे आणि फूड बिझनेस म्हटलं की टेस्ट आली. ते तुमचं कॅफे, क्लाउड किचन, रेस्टॉरंट, फूड कार्ट, रिसॉर्ट कुठल्याही जरी सेक्टरमध्ये गेलात, टेस्ट हे मॅटर करतं आणि टेस्ट ही उत्तम देणं हे सगळ्यात पहिली गोष्ट आहे. म्हणजे अँबियन्स हा सेकंडरी झाला आणि टेस्ट ही प्रायोरिटी झाली. येस. सर, पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी मला विचारायचं आहे, की तुम्ही आता एवढे मल्टिपल बिझनेस केले, त्यामध्ये स्ट्रगल पण झाला किंवा तुम्ही
फेल्युअर पण बघितलेलं आहे जवळून, स्वतः अनुभवलेलं पण आहे. तुमचे पण पैसे डुबले असतील, वेंडर्सनी दगा दिलेला आहे किंवा तुम्ही जे काही प्लॅन करताय ते न होता दुसरंच काहीतरी घडतंय आणि त्यातून सफर करून बाहेर येऊन नवीन उभा राहणं किंवा नवीन काहीतरी परत ट्राय करणं, ती एनर्जी लागते किंवा तो एक गट लागतो. तर मला याच्यात विचारायचं की बाबा हे इंडिव्हिज्युअल लेव्हलला चाललं होतं की तुमचे नातेवाईक पण याच्यामध्ये होते? बऱ्याच वेळेस फॅमिली सपोर्ट असतो आणि तो ट्रायल एरर करतो. पण त्याला बॅकअप आहे तसा स्ट्राँग. तर तुमच्या केसमध्ये, वैयक्तिक केसमध्ये काय होतं नेमकं? ही परिस्थिती काय होती? तसं पाहायचं म्हणलं तर सेल्फ मोटिव्हेटेड असल्या कारणाने आणि माझा देवावरती प्रचंड विश्वास आहे. हं, हं. आणि आजही आपण इथे बसलो तर मी कन्सिडर करतो की त्याच्याच प्लॅनमध्ये आहे, त्याच्यामुळे आपण बसलोय. बरोबर. माझं एवढं बिलीव्ह सिस्टम स्ट्राँग आहे त्या बाबतीत. फक्त याच्यात गोष्ट काय आहे, मी सातत्यपूर्वक करत गेलो. म्हणजे काही वेळेला तर अशाही गोष्टी आल्या की यार मी हे नाही करायला पाहिजे, मी काहीतरी सुसाईड अटेम्प्ट करायला पाहिजे ओह! किंवा ॲट द सेम टाईम मी ही सोडून काहीतरी म्हणजे करूच नाही काही. हं, अशा पण बऱ्याच वेळेला गोष्टी आल्या. पण जी स्वतःची जिद्द असते, काही उमेद असते. मला एक लक्षात आलं स्वामी विवेकानंदांचं एक आहे वाक्य, जे मला कायम आवडतं. मी ते लिहून ठेवलंय, ते मनात कोरलेलं आहे, की जोपर्यंत तुम्ही ठरवलेली गोष्ट अचीव्ह होत नाही, तोपर्यंत ती गोष्ट सोडू नये. हं. आणि विवेकानंद तेव्हा म्हणायचे, की मला 100 नचिकेत पाहिजे, की मी भारत महासत्ता बनवू शकेल आणि मी त्यातला स्वतःला एक समजतो. ती पण मला जास्त प्रेरणादायक गोष्ट असायची. त्याच्यामुळे मी ती सातत्यपूर्ण गोष्ट करत गेलो. हं, हं. तर याच्यातला महत्त्वाचा विषय म्हणजे जर नातेवाईक आपण विचार केला, हं. तर सख्खे हे कधीच सख्खे नसतात. हा माझा खूप जवळून मी अनुभव घेतलेली एक गोष्ट आहे आणि बरं. बरेचसे युवा पिढी जर बघितली किंवा जर आजूबाजूचे लोक आहेत, हे मिथ आहे. प्रत्येक या जगामध्ये प्रत्येकजण स्वतःच्या स्वार्थासाठी इथे काम करत असतो. स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी करत असतो. सख्खे हे कधीच सख्खे नसतात. जोपर्यंत या गोष्टीला लवकर सेटल होत नाही, तोपर्यंत ग्रोथही साधल्या जात नाहीत. हं, हं. त्याच्यामुळे माझ्या याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशनमध्ये माझा सगळ्यात मोठा हात जर बघितला तर माझ्या बायकोचा आहे. जी मला आजही प्रोत्साहन देते. माझे वडील आहेत. ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासोबत आई आहे आणि माझा सगळ्यात महत्त्वाचा आहे, की माझा मामा माझ्या बिझनेसमध्ये होता. हं, हं. तर म्हणजे बिझनेसमध्ये होता म्हणण्यापेक्षा मला त्याच्याकडनं ऑब्झर्वेशनमधनं प्रेरणा आली म्हणा किंवा तो ज्या काही गोष्टी करता गेला त्याच्यामुळे त्या गोष्टी करता आल्या. बरं. तर ही लोकं माझ्या लाईफमध्ये महत्त्वाचे रोल प्ले करतात आणि त्यांच्यामुळे या गोष्टी मी करतोय. बरं. आता आपण दोघंही मराठी कुटुंबातून आहे. तर जनरली शेट्टी असेल किंवा या कॅटेगरीकडे बघितलं जातं, ज्यावेळेस हॉटेल बघितलं जातं किंवा आपण ऑफ कॅमेरा बोलत होतो, की एक सेलिब्रिटी आहे. तो काहीतरी साइड इन्कम किंवा पॅसिव्ह इन्कम म्हणून या सेकंड बिझनेसला ओपन करतो. तो तिथे काही गल्ल्यावर बसलेला नसतो. त्याने एक प्रोफेशनल टीम हायर केलेली आहे आणि तो करतो. असं मोर ऑर लेस प्रत्येक बिझनेसमन काहीतरी सेकंडरी अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ इन्कम येस. किंवा एक स्टॅबिलिटी पर्याय म्हणून त्याकडे बघतो. आता मराठी लोकांची जी काही घडवणूक आहे किंवा घरचं डिस्कशन आहे. आता खूप कमी फॅमिलीजमध्ये मोटिव्हेट करतात बिझनेससाठी. मी ते जवळून बघितलंय. पण तो बिझनेस कसा करावा, तर जनरली फळाचं दुकान, किराणा दुकान किंवा जे ट्रॅडिशनल बिझनेसेस आहेत किंवा हॉटेल म्हटलं तर स्नॅक्स किंवा ठेला किंवा गाडा टाक किंवा असं कर. डिपेंड ऑन त्यांचं बजेट काय किंवा काय स्केलला बघतोय. तर या पर्टिक्युलर मराठी फॅमिलीमधून येणारा रेझिस्टन्स आणि त्यातून झालेला एखादा सक्सेसफुल हॉटेलियर तुमच्या बघण्यात आहे का? किंवा त्याची काही जर्नी किंवा त्याची काही स्टोरी असेल तर ती ऐकायला आवडेल. याच्यात काय होतं, की जर शेट्टी आपण जर एखादा सोसायटी आपण म्हणजे कम्युनिटी बघायला गेलो, बरोबर. तर त्यांची एक सिक्रेट काय आहे, की ती माणसं जपतात. हं, आणि दुसरी गोष्ट कन्सिस्टंट आहेत ते त्यांच्या बिझनेसला धरून. कारण त्यांना हे एक गोष्ट माहीत झाली की शेट्टी म्हणले, की हॉटेलच लाईन आहे. हं, ते सोडून नवीन-नवीन काही सोशल मीडिया म्हणा, रिअल इस्टेटमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या सेक्टरमध्ये ते जाऊ पण बघत इच्छित नाहीत किंवा त्यांना माहिती आहे, की ये बिझनेस हमारे लिए है, हम उतना ही करने वाले हैं. त्यांनी जे दोर असतात, शिवाजी महाराजांचं जर बघितलं, तर दोर कापले पाहिजेत तेव्हा परतीचा रस्ता बंद होतो. हं, तर त्या पद्धतीने त्याने ठरवून घेतलं, की हे लाईन मेरी है आणि मी त्याच पद्धतीने करणार. महाराष्ट्रीयन रादर लोकं अडकलेले कुठे? आम्ही खूप छान बनवतो. हं, हं, आमच्याशिवाय कुणीच नाहीये. आमची दुसरी कुठे शाखा नाहीये. हं, आम्ही एवढंच करतो. आम्ही 4 ते 6 बंद ठेवतो. 4 ते 7 आमचं बंद असतं. हं, अजिबात आम्हाला जर अशी गोष्ट झाली तर आम्ही लोकांना पैसे परत देतो. हं, आम्ही लोकांच्या परत बोलून घेत नाही. लोकांचं आरोगन्सी आम्ही झेलत नाही किंवा आम्ही मोडेल पण वाकणार नाही. हे जे हं, काही मिथ आहेत ना, हे यांनी लोकं तिथे थांबवून ठेवलेत. ह्या ज्या सगळ्या थॉट प्रोसेसनी. अंथरूण पाहून पाय पसरायला पाहिजे किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत, यांनी मराठी माणूस पुढे जाऊ शकत नाही.
जेवढी फ्लेक्झिबिलिटी बिझनेसमध्ये असेल, बिझनेसमॅनमध्ये असेल, तेवढा तो बिझनेस पुढे जाऊ शकतो. हं, याच्यावरती माझा विश्वास आहे. आणि बऱ्याच लोकांचा याच्यावरती विश्वास असेल, की जर आपण फ्लेक्सिबल असू, तर त्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे शेट्टी आणि मराठी लोकांमध्ये तो फरक आहे. रादर मराठी माणसं कमी आहेत, आपण याच्यातनं म्हणू शकत नाही. जगात सगळे त्यांनी झेंडे रोवलेले आहेत, आटकेपार गेलेले आहेत. हं, हं. नाटक हे पाकिस्तानामध्ये गाव होतं. त्याच्याही पुढे मराठी लोकं गेलेले आहेत. पण याच्यामध्ये एक बिझनेस हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जर काम करत असताना फ्लेक्सिबिलिटी त्यांनी आणायला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांना रिझल्ट मिळत जातील. उदाहरण फ्लेक्सिबल आहे. राहणं हे की आहे. सर, आम्ही मागच्या आठवड्यात वास्तूवर केला होता. जमिनीची वास्तू किंवा ओव्हरऑल वास्तुशास्त्र याच्यावर एक पॉडकास्ट केला होता आर्किटेक्टसोबत. हे हॉटेलमध्ये पण असं काही ॲप्लिकेबिलिटी दिसली का, की जिथं हे ॲज पर वास्तू आहे किंवा किचनचा लेआउट या पर्टिक्युलर दिशेने आहे, तर तिथे सक्सेस रेशिओ जास्त आहे किंवा खूप चांगला आहे, पण वास्तूमुळे गडबड झाली, असं काही बघण्यात आहे? सर 100% तुम्हाला सांगतो, की वास्तू प्रत्येक गोष्टीचं काहीतरी महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं, की आग्नेय कोपऱ्यात किचन असायला पाहिजे. तर जिथे अग्नी प्रज्वलित होतो तिथे किचन पाहिजे. हं, वायव्य दिशेला काहीतरी वायूचं काहीतरी पाहिजे. ईशान्येमध्ये काहीतरी पाणी किंवा त्या संबंधित काही गोष्टी पाहिजेत. हे ॲक्चुअल आहे. त्याचे रिझल्ट मिळत असतात. त्याच्यामुळे या गोष्टी करायला पाहिजेत. मी काही उदाहरणं तुम्हाला देतो, की नावही सांगत नाही. एक शहराचा भाग होता हं, आणि अशा ठिकाणी मालकाने 30-40 लाख रुपये खर्च केलेले होते हं. आणि फक्त वास्तू दोष असल्या कारणाने किंवा वास्तू ही प्रॉपर नसल्या कारणाने त्या बिझनेसमध्ये रोजचा बिझनेस फक्त ₹1,500 ते ₹2,000 चा रोजचा गल्ला व्हायचा. हं, रादर त्या मालकाच्या लाईफमध्ये पण एवढे इम्पॅक्ट होते. मग ते आई-वडिलांसोबत असतील, मुलाबाळांसोबत असतील किंवा स्वतःच्या लाईफमध्ये हेल्थच्या रिलेटेड इश्यू असेल, ते फक्त त्या प्रॉपर्टीमुळे किंवा त्या बिझनेसमुळे त्यांना ते मिळाले. विषय काय होतो, की आपण आग्नेयमध्ये जर किचन नाही केलं आणि आग्नेयमध्ये त्यांनी वॉशरूम केले होते. हं, त्याच्यानंतर एंट्रन्स ज्या दिशेला पाहिजे त्या दिशेला एंट्रन्स नव्हतं. हे वेगळ्या दिशेलाच एंट्रन्स होतं. त्यानंतर काही कोच असलेल्या प्रॉपर्टी असतात, काही कोपऱ्यातून असतात. हं, त्याच्यानंतर आजूबाजूला ड्रेनेज सिस्टम असते. त्याच्यावरती काही बांधलेल्या असतात. नाल्यावरच्या प्रॉपर्टी असतात. हं, त्याच्यानंतर जर आजूबाजूला मटन शॉप्स असतात. त्याच्या बाजूला प्युअर व्हेज म्हणा. हं. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे थॉट प्रोसेस आहेत. त्याच्यामध्ये काही गोष्टी टेक्निकली इन्व्हॉल्व्ड आहेत आणि त्यानुसार वास्तूचं इम्पॅक्ट हा असतो. त्याच्यामुळे आम्ही वास्तूसुद्धा बघत असतो बऱ्याच वेळेला, की तुमचं एंट्रन्स कुठे आहे? किचन कुठे आहे? पाण्याचं प्रोव्हिजन कुठे आहे? वॉशरूम्स कुठे आहेत? काही लोकं तर असे पण आहेत, की फक्त शेड मारलंय, समोरच्या साइडला हॉटेल आहे आणि त्याच मागे फक्त भिंत बांधली आणि आम्ही मागे राहतो. अशा पण प्रॉपर्टी डबघाईला येतात. मालकाला कर्जबाजारी करतात. लॉसेस होतात. प्रचंड आर्थिक नुकसान होतं. शरीराची वाताहत होते. घराची वाताहत होते. अशा मी खूप जवळून बघितलेल्या आहेत. त्याच्यामुळे वास्तू या बघितल्याच गेल्या पाहिजेत. सर, आता हॉटेल इंडस्ट्रीमध्ये बघितलं तर सगळ्यात जास्त जे आपण पण डिस्कस केलं, की स्टाफ रिटेन्शन हा एक खूप मोठा मेजर प्रॉब्लेम आहे. स्टाफ टिकत नाही किंवा चुकीची रिक्रुटमेंट होते. एक्स्पेक्टेशन अनरिअलिस्टिक असतात दोघांचे पण. तर या बिंग एन कन्सल्टंट तुम्ही ज्यावेळेस वेगवेगळ्या क्लायंटसोबत काम करता, ज्या लोकांनी टिकवून ठेवलं, जसं आता तुम्ही शेट्टींचं म्हणलं, की त्यांना माणसं जपता येतात. म्हणजे नेमकं काय आहे आणि या स्टाफिंगवर सोल्युशन काय आहे बेसिकली, जर शॉर्टमध्ये सांगता आलं? मी तुम्हाला सांगतो एकच म्हणजे मी सगळ्या हॉटेलियर्सच्या वतीनं मी तुम्हाला सांगेल, की 2017 पासून माझ्यासोबत जो स्टाफ आहे तो आजही आहे. हं, माझ्यासोबत टिकू शकतो म्हणजे जगात सगळ्यांसोबत टिकू शकतो असं कन्सिडर करायला हरकत नाही. कारण मी तर खूप बारकाईने बघणारा माणूस होतो. हं, जेव्हा मी गोष्टी बघायचो, मला काही गोष्टी पटायच्या नाही. पण त्यांच्यासोबत राहून ह्या गोष्टीचा अनुभव येत गेला. हे पहा माणसं याच्यामुळे जपली पाहिजेत कारण ना तुम्ही गॅसवरती उभं नाही राहणार आहे. तुम्ही मोरीत जाऊन भांडे नाही काढणार. तुम्ही स्वीपरचं काम करणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला माणसं जपणे आणि माणसं याच्यामुळेच टिकत नाहीत. कारण मालकसुद्धा मी याला अदरवाईज घेण्यापेक्षा आपण इम्प्रोवाइज काय घेऊ शकतो या हिशोबाने आपण डिस्कस करतोय, की मालकसुद्धा स्वतःचे रूल्स सोडायला तयार नसतो. ताठरता त्याची सोडायला तयार नसतो. फ्लेक्सिबल व्हायला तयार नसतो आणि त्याच्यामुळे याचे लॉसेस हे मोठ्या प्रमाणात बघितलेले आहेत. मला हे म्हणायचं की तो तुमच्याकडे टिकणार नाही याचा अर्थ दुसरीकडे टिकणारच आहे ना. तो घरातून का निघालाय? कारण त्याला जॉब करायचा आहे. तो तुमच्याकडे करेल किंवा माझ्याकडे करेल किंवा अजून कोणाकडे तरी करणारच आहे. पण तुमच्याकडे करणार नाही कारण तुमचा काहीतरी सॅलरीचा विषय आहे, ॲडव्हान्सेस देत नाहीत, सुखसुविधा देत नाहीयेत, खूप कामाचा लोड आहे, त्याला ॲटमॉस्फिअर तसं नाहीये. त्याच्यामुळे तो तुमच्याकडे निघेल, माझ्याकडे काम करेल. सेम मी पण तेच करणार, तर तो दुसरीकडे काम करणार. त्याच्यामुळे त्याला पहिल्यांदा ते ॲटमॉस्फिअर द्यायला पाहिजे. बरं. त्यानंतर मालकांनी बिलॉन्गिंगनेस क्रिएट करायला पाहिजे. ते हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मिसिंग आहे.
सी आपण जर इंडस्ट्रीमध्ये गेलो तर ते प्रोफेशनल काम होतं कुठल्याही पद्धतीने, की बाबा मी तुला एवढा पगार देतोय, तू मला एवढं काम देणार. पण इथे तळ हाताच्या फोडासारखा स्टाफ जपावा लागतो. हं. म्हणजे बऱ्याच वेळेला मी हे पण सांगतो, की बाबा जर 3 वाजता माझी बायको रेल्वे स्टेशनला खाली उतरली, की मला तुम्ही घ्यायला येणार का? किंवा येऊ शकतो का? तर अशा वेळेला मी जाणार नाही. मात्र जर 2 वाजता जर स्टाफ कुठे स्टेशनला आलाय आणि जर तो म्हणाला, की "सर हम आए हैं," तर मी पहिले त्यांना घ्यायला जाईल. तर त्या पद्धतीने ह्या गोष्टी ठरवलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने एवढे लोकं जपावं लागतात या इंडस्ट्रीमध्ये आणि तेव्हाच ती लोकं टिकतात सुद्धा. आता 2017 पासूनचे लोकं माझ्यासोबत आज आहेत. मग ते नेक्स्ट लेव्हलला माझ्या बियॉन्ड द लाईन जाऊन ते काम करायला इच्छुक असतात. म्हणजे त्यांना कोव्हिडमध्ये सॅलरी असतील, त्यांच्या घरच्या अडचणी असतील, त्यांना कुठे ट्युशन स्कूल्स, कॉलेजेसमध्ये काही ॲडमिशन करायचे असतील, त्यांची हेल्थची काही इश्यू असतील. बियॉन्ड द लिमिट जाऊन आपण जेव्हा करतो, तेव्हा ते पण त्याच्या कैक पटीने आपल्याला त्याचे रिझल्ट देत असतात, रिटेन्शनच्या बाबतीमध्ये. हं, हं. आणि स्टाफ टिकवण्याचं एकच सिक्रेट आहे, बिलॉन्गिंगनेस क्रिएट करणे. त्यांच्या अडचणी पहिले ऐकून घेणे. आपण वन टू वन कधी लोकांसोबत बसतोय? हं. आपण ग्रुप डिस्कशन कधी करतोय? आपण ब्रीफिंगमध्ये मालक इन्व्हॉल्व्ड असतो का? दर 15 दिवसाला आपण मीटिंग घेतोय का? हं. आपण मॅनेजर सोबत काही डिस्कस करतोय का? आपण आपला बिझनेस कसा वाढवू शकतो? तुमचे इनपुट मला काहीतरी द्या. आपण हॉस्पिटॅलिटी आपली सर्व्हिस कशी सुधारवू शकतो? याच्यासाठी तुमचे इम्प्रुव्हमेंट्स द्या. मी तुमच्याशी काय मदत करायला पाहिजे? तुम्हाला काय मदत करायला पाहिजे? आपण असं काही डिस्कस करतोय का? तुमच्या घरातल्या काही अडचणी आहेत का? आपण असं कधी मालक म्हणून डिस्कस केल्यात का? याचाही विचार करायला पाहिजे. त्या हिशोबाने लोकं टिकतात 100%. बरं. खूप काही छान. अंशतः काही लोकं आहेत, जे टिकत नाहीत कारण त्यांचा मोटिव्हही तो असतो. अशा लोकांना आपण बाजूला केलं पाहिजे. कस्टमर सर्व्हिस किंवा सॅटिस्फॅक्शन काही ठिकाणी खूप छान जपली जाते, काही ठिकाणी त्याचा काही संबंधच नसतो असं जाणवतं. तर या गोष्टीला तुम्ही कसं बघता मग? किंवा याला जर बेटर करायचं असेल आणि आपला जर ऑडियन्स कोणी हॉटेल चालवत असेल आणि ते फॉलो करायचे असतील, तर अशा काही ट्रिक्स आहेत का? 1, 2, 3, 4, 5 अशा काही पॉइंट्स तुम्हाला सांगता आले तर? सगळ्यात महत्त्वाचं पर्सनलाइज कस्टमर सर्व्हिस जर आपण केलं, तर हे लाईफ टाईममध्ये भविष्यामध्ये त्यांना रिझल्ट देणारं आहे किंवा रिझल्ट ओरिएंटेड आहे. एक्झाम्पल आता जर मी Instagramला रील एखादी ओपन केली, तर ए नावाचं हॉटेल मला दिसतं. तेवढ्यात अल्गोरिदम सेट झालेला आहे. तेच वर केलं की लगेच बी नावाचं हॉटेल दिसतं. अजून थोडंसं वर गेलं की सी दिसतं. म्हणजे 5 सेकंदामध्ये तुमचा कस्टमर शिफ्ट झाला ए टू सी. बरोबर. आधी तसं नव्हतं, की मी ठरवलंय ए हॉटेलला जायचंय, तर सगळे लोकं आधी डिसाईड करायचे, की शनिवारी, रविवारी माझ्या पॅरेंट्सला सुट्टी आहे किंवा माझ्या मुलांना सुट्टी आहे, तर मग आपण 8 वाजता या हॉटेलला जाणार आहेत, ए हॉटेलला. असं ठरायचं. पण ते पण आपण घरी जाऊस तर बायकोने वेगळं ठरवलेलं असतं, मुलाबाळांनी वेगळं ठरवलं असतं, पॅरेंटनी वेगळं ठरवलेलं असतं. बरोबर. त्याच्यामुळे याच्यात एकच गोष्ट तुम्हाला टिकून ठेवणार आहे, ती आहे कस्टमर सर्व्हिस आणि जी पर्सनलाइज असेल. एक्झाम्पल जर मी एखाद्या हॉटेलला गेलोय, तर अरे, त्या सरांना मला माहिती आहे कमी साखरेचा चहा लागतो. त्यांना नूडल थोडेसे वेगळे फ्राय केलेले लागतात. अच्छा, त्यांची भाजी जी आहे ही भेंडी फ्राय आहे. त्यांची डिश रेग्युलर बेसिसवरती पनीर लबाबदार असते. त्यांना रेड ग्रेव्हीमध्ये लागते, कमी माईल्ड लागते. ह्या ज्या काही गोष्टी आहेत पर्सनलाइज तुम्ही जेवढं जाणार तेव्हापर्यंत म्हणजे तेव्हाच रिपिटेटिव्ह कस्टमर येत तुमच्याकडे येत राहतील आणि तोच बिझनेस टिकणार आहे. बरं. खूप छान. सर याच्यामध्ये जसं आपण कॅटेगराईज बघितलं, की कॅफे, रेस्टॉरंट, क्लाउड किचन कळालं. आता रिसॉर्टबद्दल सांगा. जी लोकं फार्म हाऊस किंवा सेकंड होम आता बिंग अँड हा माझा ऑडियन्स आहे कारण ते लँड आणि सेकंड होम, फार्म हाऊस याच्यामध्ये जास्त डील करतात. तर रिसॉर्ट ज्या कन्सेप्टमध्ये तुम्ही काम केलेलं आहे, तर तिथं फेल्युअरचे चान्सेस किंवा असं काय केलं पाहिजे जेणेकरून ते फेल्युअरचे पॉसिबिलिटी कमी करता येऊ शकेल? याच्यामध्ये सगळ्यात कमी रेशो आहे फेल्युअरच्या चान्सेसचा. कारण काय तुम्हाला एक बिझनेस मॉडेल वन टाईम उभा करणे हं, आणि तुम्हाला फक्त कस्टमर सर्व्हिस, कस्टमर सर्व्हिस, कस्टमर सर्व्हिस एवढंच बघायचं आहे. हं. तुमची गाडी आलेली आहे, पार्किंगला लागलेली आहे. मी तुम्हाला वेलकमिंग केलेलं आहे गेस्चरनी. त्याच पद्धतीने तुमचं लगेज मी उचललेलं आहे. त्या रूम नंबरला अलॉट केलेलं आहे. "सर तुम्ही आलात का? सर हे गरम पाण्याचं बटन आहे, हे थंड पाण्याचं आहे, हा एसीचा स्विच आहे, हे इथून टीव्ही चालू होतो." जर सगळ्या सर्व्हिसेस आपण देत गेलो तर इथे स्विमिंग पूल आहे, इथं असं-असं जावं लागतं. तुम्हाला जर लिफ्टने जायचं असेल तर हे बटन आहे. सगळ्या जर गोष्टी आपण त्यांना सांगितल्यात, अशा सर्व्हिसेस जर आपण दिल्यात तर 100% रिसॉर्टचे बिझनेस हे चालणार आहेत. याच्यामध्ये अजूनही चांगली गोष्ट काय, तुम्हाला रेटमध्ये इथे खेळून उपयोग नाहीये, की बाजूचा रिसॉर्टवाला हा ₹500 ला रूम देतोय किंवा 5,000 ला रूम देतोय. मग अशा वेळेला आपण काहीतरी 4.5 लाख ठेवायला पाहिजे. अशापेक्षा इथे बिझनेस मॉडेल टोटल चेंज होतं. टार्गेट ऑडियन्स शिफ्ट चेंज होतो. हॉटेलमध्ये लोकं खायला आलेले असतात, बरोबर. एक्सपिरियन्स घ्यायला आलेले असतात. रिसॉर्टमध्ये तुम्ही स्पेंड करायला आलेले असतात. हं. गोव्याला कमी पैसे म्हणजे गोव्याला आज कितीही लोकं जर गेलेत, तर आपण कमीत कमी पैसे खर्च झाले पाहिजे असा थॉट घेऊन कधीच जात नाही. जातच नाही. रादर लोकं 10 महिने
काम करतात, म्हणतात की यार 1 महिन्याचा आम्ही 15 दिवसाचा आम्ही एवढं स्पेंडिंग करणार आहोत, एवढं ठरवलेलं असतं त्यांनी आर्थिक गणित बरोबर आहे. आणि तेव्हाच तिथे जाऊन स्पेंड करतात. तिथे झिरो निगोशिएशनवर काम होतं. सेम विथ द रिसॉर्ट. तर हा बिझनेसमध्ये फेल्युअरचे चान्सेस खूप कमी आहेत. फक्त कस्टमर सर्व्हिस, स्टाफ रिटेन्शन जर या 2-3 गोष्टी बघितल्यात, तर खूप छानपैकी होईल. कस्टमर पर्यंत रीच होणं सुद्धा आजकाल Insta, Facebook आणि YouTube थ्रू सोपं झालेलं आहे. त्याच्यामुळे फक्त सर्व्हिस आणि स्टाफ रिटेन्शन जर या 2 गोष्टी बघितल्या तर रिसॉर्टचे बिझनेस हे 1 नंबर आहेत. ओके, म्हणजे खूप प्रॉफिटेबल पण आहे आणि येस, लॉंग येस, टर्म येस, मध्ये. येस. लाँग टर्ममध्ये व्यवस्थित तो चालणारा बिझनेस आहे. सर, मला तुमची एक्सपर्टीज ऐकायला आवडेल. आता मी पुढचा जो आपण पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे आहे आणि मला फ्रँचाईज मॉडेल या गोष्टीवर डिस्कस करायचं आहे. आपण बघतो franchiseIndia.com किंवा अशा अनेक वेबसाईट आहेत ज्याच्यामध्ये खूप सारे एन नंबर ऑफ बिझनेसेस आहेत आणि त्यातल्या त्यात F&B घेतलं तर समजा ती लिस्ट अर्ध्याची F&Bचीच असेल. जर 100 फ्रँचाईज अवेलेबिलिटी असेल तर 50 त्यातले F&B असतात. तर मग या फ्रँचाईजमध्ये जावं का एखाद्या व्यक्तीनं ज्याला स्वतःची ओन आयडेंटिटी नाहीये? तुम्ही दुसऱ्याचा बिझनेस मोठा करताय, पण त्यासोबतच त्याची रिस्क आणि या सगळ्या गोष्टी बुलेट प्रूफ आहेत असं समोरचं सांगत असतो. म्हणजे जे कोणी बिझनेस ओनर आहे आणि तुम्ही दिलेले आहेत, तर त्या केसमध्ये घेणाऱ्याचा माइंडसेट काय असला पाहिजे? किंवा काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे, की जेणेकरून त्याचा पैसा, एफर्ट्स हे वाया नाही जाणार? ॲज अ हॉटेल कन्सल्टंट आता आम्ही काही बऱ्याचशा मोठ्या ब्रँडसोबत काम करतोय. त्यांच्या फ्रँचाइज मॉडेलवरती काम आहे हं, आणि ते मॉडेल सुद्धा आम्ही डेव्हलप करून देतोय. याच्यामध्ये महत्त्वाचं काय होतं, की जोपर्यंत सध्या तसं जर पाहायचं म्हणलं, तर जो आपल्याला फायदा करून देईल ती फ्रँचायझी आपण घ्यायला पाहिजे. मुळात फ्रँचायझी का घ्यायची? तर तुमचे एफर्ट्स कमी होतील, माणसांचे स्टाफिंगचं प्रॉब्लेम कमी होतील, बिझनेस हा रेडीमेड मिळणार आहे. कारण तो समोरचा ब्रँड असणार आहे. तुम्हाला 90% गोष्टी ह्या रेडी सेटअपमध्ये मिळणार आहेत. 10% तुम्हाला फक्त तुमचा फिजिकल प्रेझेन्स तिथे लावायची गरज आहे. तर फ्रँचायझी मॉडेल फेल्युअर याच्यामुळे होतात, कारण सिस्टम ओरिएंटेड ते काम करत नाहीत आणि त्याच्यामध्ये सेल्फ मोटिव्ह हा खूप मोठा दिसतो. एक्झाम्पल, जर मला तुम्हाला फ्रँचायझी द्यायची आहे, तर जोपर्यंत तुमचा मी फायदा हे माझ्या बिझनेस मॉडेल बघत नाहीत, की यार रोहित सरांना जर फ्रँचायझी दिलेली आहे आणि हे घरी बसून ऑटो पायलट सुद्धा हे कुठेतरी बाहेर गेलेले आहेत आउट ऑफ कंट्री आणि तरी त्यांच्या अकाउंटला पैसे येत आहेत. जोपर्यंत तो मी विचार करत नाही, तोपर्यंत बिझनेस मॉडेल बनवूच शकत नाही. हं, रादर आपण काय करतो, की यार समजा भेळ आहे, ₹50 ची भेळ आहे, मिसळ ₹110 ची साधारण किंवा ₹70 ची. या बिझनेस 2 आकडेपेक्षा डायरेक्ट लोकांनी 5 आकडी फ्रँचाइज मॉडेल तयार केले, जो एक प्रॉडक्टच म्हणून विकतात, की एक फ्रँचाइज मॉडेल, ब्रँड रजिस्टर करणे, मेनू टाकणे, कन्सेप्ट डिझाइन करणे आणि चालू ठेवणे. जोपर्यंत हा मॉडेलमधनं लोकं जनरेट करत नाही, म्हणजे लोकांपर्यंत रीच अशा थॉट प्रोसेस होत जातील, तोपर्यंत फ्रँचाइज मॉडेल हे फेल्युअरच राहणार आहे. कारण त्याच्यात समोरच्याचा शून्य फायदा आहे. हं, हं, माझाच त्याच्यात जास्त फायदा आहे, की मी 20,00,000ला फ्रँचाइज विकली, मग ते चाला नाही तर नाही चाला. हं, हं. अशा वेळेला तो ब्रँड संपून जातो. मग तिथे लिटिगेशन येतात, मग त्या अडचणी निर्माण होतात. त्याच्यामुळे काय आहे, मेक शुअर की समोरच्याचा फायदा याच्यात कसा आहे, जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत फ्रँचाइझी मॉडेल बनत नाही आणि तसं करू पण नाही. बरं. त्याच्यामुळे याच्यात आमची एक्सपर्टीज अशी आहे, की फ्रँचाइज मॉडेल बनवत असताना आम्ही मल्टिपल रेव्हेन्यू स्ट्रीम देतोय. हं, हं. की फक्त प्रॉडक्ट विकून, जर साधारण पिझ्झाचा ब्रँड आहे, तर फक्त पिझ्झा विकून फ्रँचायझीला आणि फ्रँचायझरला पैसे मिळणार नाहीयेत. तर रादर अजून मल्टिपल सोर्सेस ठिकाणी कसे पैसे मिळू शकतील, आम्ही त्याच्यात काम करतो. बरं. येस. खूप छान. सर, शेवटचा प्रश्न आहे. हॉटेल बिझनेस खूप असू शकतात. त्याला ब्रँड कसं बनवणार? जर तुमची एक्सपर्टीज असेल, तुम्ही ब्रँडसोबत पण काम करताय किंवा तुम्ही घडवले पण असतील, तर एक हॉटेल असणं आणि एक ब्रँड असणं. फॉर एक्झाम्पल आपण ऑफ कॅमेरा चितळे बंधूचं डिस्कशन करत होतो आणि त्याच्यासमोर असलेला ठेलेवाला. तर ठेलेवाला आज पण तो बिझनेसच आहे. जरी तो 10 वर्ष, 20 वर्ष करत असेल, तरी तो बिझनेस आहे आणि तो ब्रँड होऊन बसला. म्हणजे तिथं जस्टिफिकेशन आणि या क्वेशन्स येत नाही. मालक गल्ल्यावर बसलेला नाही, तरी तो विकला जातो आणि लोकही तेवढ्याच ट्रस्टने खरेदी करतात आणि ते माउथ पब्लिसिटी टाइपमध्ये व्हायरल होतंय. तर याला तुम्ही कसं बघाल? किंवा व्यवसायानं ब्रँड बनण्यासाठी काय गोष्टी कराव्या? अशा काही मूलभूत असतील 1, 2, 3 तर प्लीज शेअर करा. याच्यामध्ये काय आहेत, की सगळ्यात महत्त्वाचं मी आधी तुम्हाला म्हणालो तसं, की कन्सिस्टन्सी इज द की. हं, एका गोष्टीचं वाईट असं वाटतं, की फक्त Instagramवर एखादी रील व्हायरल झाली, तर लोकं त्याला ब्रँड म्हणतात. एक्झॅक्टली. ही सगळ्यात रॉंग गोष्ट आहे.
इंस्टाग्रामवरती ते तुम्ही व्हायरल केलेली नाही, ती ऑल्गोरिदमने व्हायरल केलेली. तर तो ब्रँड कसं काय होऊ शकेल? ब्रँड व्हायरल होण्यासाठी तुमचा मेनू तो सेट झालेला आहे त्या टार्गेट ऑडियन्सला. प्रॉफिटेबल मिळून देणार आहे. ब्रँड रिकॉल झालेला आहे. एक्सटर्नल कम्युनिकेशन खूप चांगलं आहे. इंटरनल कम्युनिकेशन खूप चांगलं आहे. सिस्टम ओरिएंटेड बिझनेस तो झालेला आहे. ॲट द सेम टाईम तो कन्सिस्टंटली सेम रिझल्ट देतोय बऱ्याच वर्षापासून. तो नवीन ब्रँड असतो. मी खूप जवळून बघितलंय म्हणा किंवा त्याची केस स्टडी केलेली आहे. चितळी बंधू वन ऑफ द बेस्ट ब्रँड. कारण मराठी माणसाने जेव्हा त्यांनी ब्रँड बनवला पासनं ते आजपर्यंत ते टिकून आहेत आणि ते कमी नाही होते, ते एक्सपांड होत आहेत. ते फक्त इंडियात नसून, राज्यात नसून, ते परदेशात सुद्धा खूप मोठा त्यांनी ब्रँड हा एस्टॅब्लिश केला आणि त्या पद्धतीने ते एक्सपांड होत आहेत. दॅट इज ब्रँड. जर वेगवेगळ्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जर बघितलं तर असे मल्टिपल ब्रँड्स आहेत जे ऑलरेडी सक्सेसफुल त्यांच्या बिझनेसमध्ये आहेत. त्याच्यासाठी कन्सिस्टंट राहणे, मेनू जो कस्टमर सेंट्रिक असेल तो बनवणे, त्यांना रिझनेबल पॉइंट ऑफ व्ह्यूने जायला पाहिजे. त्याच्यात प्रॉफिटेबिलिटी खूप चांगली आहे, सेलिंग कॉस्ट खूप चांगली आहे, स्टाफ रिटेन्शन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा तो सिस्टम ओरिएंटेड आहे. मालकाशिवाय पण तो बिझनेस चालतोय. बरोबर. तेव्हा तो ब्रँड होऊ शकतो आणि त्याच पद्धतीने इथे काम होऊ शकतं. मुळात ह्याच थॉट प्रोसेसला आपण सेटल नाहीयेत किंवा याला आपण ॲक्सेप्ट करत नाहीत, अडॉप्ट करत नाहीत. ती अशी की हॉटेल टाकलं म्हणजे मीच काउंटरला बसणार आहे. कॅफे टाकलं म्हणजे मीच Zomato, Swiggyचं ॲप घेऊन बसणार आहे. रिसॉर्टला माझ्याशिवाय कोण छान सर्व्हिसेस देऊ शकत नाही. ही जर थॉट प्रोसेस असेल तर बिझनेस कोणताच चालणार नाही. याच्यामध्ये जेवढी टेक्नॉलॉजी अडॉप्ट कराल, ज्याच्यामध्ये इंटरनेट ज्याला गोष्टी आहेत त्या आपण त्याच्यामध्ये इन्कल्केट करून घेऊ, त्या गोष्टी लाँग टर्म बेसिसवरती चालणार आहेत. तर मेक शुअर की जर त्या गोष्टी चालल्या तरच तो बिझनेस पुढे ब्रँड होऊ शकतो आणि तो टिकू शकतो. होपफुली तुम्हाला खूप जास्त व्हॅल्यू मिळाली असेल. कन्सिडरिंग दी टाइम लिमिट आज थांबूया. असंच प्रेम करत राहा, बघत राहा. तुमच्या काही शंका असतील तर सरांचा जो टीमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तो आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे विथ सोशल हँडल्स. तिथे त्यांना रीच आउट करा. आम्हाला क्वेश्चन केलं तर आम्ही ते सरांपर्यंत पोहोचवू. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट नक्की करा. जर तुम्हाला हा पार्ट आवडला तर नवीन विषय आणखी खोलामध्ये जाऊन सरांना आपण रिक्वेस्ट करूया पार्ट 2 साठी. तोपर्यंत निरोप घेतो. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू.